सुरुवात तर आपण केली आहे. बघा, या व्हिडिओमध्ये आपण कशा पद्धतीने स्वतःला सादर करतोय किंवा कशा पद्धतीने आपला एक्सपिरियन्स सांगतोय. आता गेली 10 वर्ष झालं आपण कपडे लाईन मध्ये आहेच, त्यात काही विषय नाही. कापड लाईन मध्ये असताना आपल्याला एक गोष्ट लक्षात आली की कापडामध्ये किंवा आपल्या येणाऱ्या दुकानामध्ये गिरायकांच्या बद्दल एकच भाग आहे की तो म्हणजे विश्वास. विश्वास म्हणजे काय? जसा कपडा विश्वास आहे तसा कस्टमर पण विश्वास असला पाहिजे. म्हणजे कसं विषय आहे, कस्टमर तर आपण विश्वास ठेवतोय कारण का ते कपडे घ्यायला आपल्याकडे येतात आणि आपण आपल्या कपडे विश्वास देऊन कपडे कस्टमरला देतोय. त्यामुळे हा विश्वास हा भाग आहे ना, हा लई महत्वाचा आहे. विश्वास मोस्ट इम्पॉर्टंट विश्वास आहे. म्हणजे कसं, जरा इंग्लिश मराठी जरा आहे तेवढं तुम्ही समजून घ्या. लई मोठा करत नाही, पहिला व्हिडिओ आहे आपला, युट्यूब वरती पहिला व्हिडिओ आहे आणि माहिती आहे ना सगळीच बोलतात तसं मीही बोलणार 100%, कारण का आपल्याला बोलल्याशिवाय काहीच खपत नाही. जे म्हणतात न बोललं तरी सोनं पण खपत नाही, पण बोललं तरी दगड पण खपून जातात, तशा पद्धतीचा विषय आहे. बघा, थोडा आपल्याला व्हिडिओला सपोर्ट करा आणि पहिली गोष्ट सबस्क्राईब करा विसरू नका. व्हिडिओ तर थोडा होईल, लई नाही, 10 मिनिटाचा व्हिडिओ होईल. बघा तुम्हाला कसा वाटतो व्हिडिओ. थोडं थोडं बोलत जाईल माझ्या आयुष्यात घडलेल्या 10 वर्षांमध्ये, जे मी 10 वर्षांमध्ये असणारा माझा एक्सपिरियन्स असू दे दुकानदाराबद्दल. व्यवहार महत्वाचा आहे. व्यवहार, आता काही गोष्टी व्यवहाराबद्दल थोडं थोडं बोलत जाईल, पण थोडं पहिल्या व्हिडिओमध्ये काय आहे महत्वाचं की आपल्याला आपला स्वतःहून म्हणजे मी स्वतः काय आहे हे पहिल्या व्हिडिओमध्ये थोडंसं सांगावं लागतं. त्या पद्धतीने मी सांगणार आहे. माझी 10वी 2015 रोजी झाली. म्हणजे 2015 रोजी माझी 10वी झाली. म्हणजे कसा विषय होता, 10वी झाली त्यावेळी काय मार्क एवढे जास्त नव्हते, 55% होते. उगाच कशाला व्हिडिओ चालू म्हणून मोठं बोलायला नाही, 55%च होते. म्हणून कुठं काय मिळेना, रस्ता मिळेना, अशा गोष्टी झाल्या. मग थोडस विचार केला आणि एका ठिकाणी कपडे खरेदी करायला गेलेलो मी. आमच्या इथं गांधीनगर आहे कोल्हापूरमध्ये, अंधारमध्ये कपडे खरेदी करायला गेलेलो. त्यावेळी थोडस असं कपडे थोडं वाटले की बाबा थोडे महाग आहेत आणि कपडे आपलं पण दुकान असावं किंवा आपलं काहीतरी असावं, हे विषय डोक्यात आला आणि तो डोक्यात विषय घेऊन त्यावेळीच ठरवलं. म्हणजे 1 तारखेला रिझल्ट लागला, 2 तारखेला मी खरेदीला गेलेलो, 2 तारखेला डोक्यात आलं की आपलं दुकान पाहिजे. मग पाहिजे म्हटल्यानंतर थोडस कोणतरी सपोर्टला पाहिजे. मग त्यावेळी आमचे दाजी आमच्या सपोर्टला आले. दाजींनी सपोर्ट केला, त्यावेळी फार मोठा सपोर्ट केला. दाजी म्हणले बघ तुला गाळा कुठं भेटतोय, तिकडे गाळा भेटेल, तिकडे आपण चालू करूया, काय हरकत नाही. मग आल्यानंतर थोडं 2-3 तारखेमध्ये लवकरात लवकर गाळा हुडकला. कळंब्यामध्ये आपल्याला साई मंदिर पासून थोडं पुढे आल्यानंतर आपला कळंब्यामध्येच आपलं दुकान आहे, महालक्ष्मी गारमेंट. 2015 रोजी 15/5/2015 रोजी आपलं दुकान चालू झालं. म्हणजे 1 तारखेला ठरवलं, 2 तारखेला फिक्स केलं आणि 15 तारखेला चालू झालं. हा जो पॉइंट होता हा आयुष्यातला सगळ्यात टर्निंग पॉइंट. टर्निंग म्हणजे कुणाच्या तरी आयुष्यातला एक महत्वाचा पॉइंट असतो, तो म्हणजे माझ्या आयुष्यातला हा मोठा पॉइंट. हा म्हणजे बोलण्याच्या पाठीमागचं कारण म्हणजे काय, तिथनं माझं आयुष्य कळायला लागलं माझं आयुष्य काय आहे. आणि पहिली गोष्ट, शिक्षण हे पाहिजेच पाहिजे. दुसरी गोष्ट, जर तुमच्या आयुष्यात स्वप्न पूर्ण करायची असली तर तुम्हाला स्वतःचा व्यवसाय, बारका का असं ना, स्वतःचा व्यवसाय हा पाहिजेच पाहिजे, तरच स्वप्न पूर्ण करू शकताय. म्हणण्याचा उद्देश काय, असं काय नोकरीतून होत नाही असं नाही, होतात, पण तेवढ्या पद्धतीने नोकरी लागत तोपर्यंत जो मोठा स्ट्रगल आहे तो स्ट्रगल तुमच्या आयुष्यातला तुमच्या व्यवसायामध्ये घाला. 100% तुम्हाला यश येणार म्हणजे येणार. बघा एकदा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. माझ्याही लक्षात आलं त्यावेळी, म्हणून मी दुकानात प्रवेश केला किंवा दुकान टाकलं. दुकान टाकल्यानंतर 10 वर्ष, आता 2026 चालू होणार, 25च्या एंडला हा व्हिडिओ व्हायला लागलाय. म्हणजे 10 वर्ष झालं आपल्याला ह्यामध्ये मी स्ट्रगल करायला. अजूनही मला यश कमी आहे, 100% यश कमी आहे. अजूनही यश ज्या पद्धतीने आपण 10 वर्षामध्ये यश पाहिजे त्या पद्धतीने यश आपल्याला अजूनही नाही. कसं असतंय, तूप खाल्याने रूप लगेच येत नाही, हे 100% बरोबर आहे. विहीर खोदल्यानंतर विहीर काढल्याने लगेच पाणी लागणं हे पण होत नाही. पण 100% आपल्याला त्यामध्ये यशस्वी होण्यासाठी सातत्यानं आपल्याला विहीर खोदावी लागते किंवा सातत्यानं आपल्याला तूप खावं लागतं किंवा सातत्यानं आपल्याला एका व्यवसायामध्ये, आपल्या व्यवसायामध्ये सातत्यानं राबलं पाहिजे, कष्ट घेतलं पाहिजे, तरच आपल्याला कुठं ना कुठंतरी आपल्याला एक यशस्वी पद्धतीनं आपला व्यवसाय होऊ शकतो. आणि 100% होणार. फक्त काही गोष्टी माझ्या आयुष्यातले मी आता पुढे तुम्हाला, इथनं पुढे माझे जे काय अपडेट पडत जातील ते अपडेट तुम्हाला सांगत जाईल मी काय आयुष्यात घडलं. आता तुम्ही म्हणशील तुझ्या आयुष्याबद्दल मी काय ऐकून घेऊ, पण काही गोष्टी एवढं मला माहिती आहे, कोण म्हणून गेलं म्हणून 100% गेलंय म्हणून तर मी माझ्या कानावर आलेलं, म्हणजे ज्यांनी म्हटलं त्यांनी माझ्या कानावर, म्हणून मला सांगतोय की ऐकत राहावं. माणसानं आयुष्यात ऐकत राहावं, तर आपलं कुठं ना कुठं तरी भलं होईल. बरोबर आहे. ऐकत असलं तरच तुम्ही, जर तुम्ही ऐकत नसला तर तुमच्या ह्यानं काय जे होईल ते तुमच्या हातात आहे. आपण त्या गोष्टीवर ठरवू शकत नाही.
कारण का आपण जोपर्यंत पुढच्याच ऐकत नाही, आणि आपण कायम शिकत राहावं. आपण किती यशस्वी असलो तर पुढच्या माणसाकडनं जे काय मिळतंय ते कायम आपल्याला आत्मसात करत गेलं पाहिजे, तर आपण कुठं ना कुठं तरी स्टेबल होईल. पहिली गोष्ट. मग माझं 15 तारखेपासून दुकान चालू झालं. 2-3 वर्ष कायम कंटिन्यू. मग कुठं ना कुठं तरी थोडा लॉस सहन करायला लागला. थोडं पहिल्यांदा कसं होतंय, काय अनुभव नसतोय, किती रुपयाचा माल घ्यावा, किती रुपयाला विकावा. तुम्हाला हळूहळू मी प्रत्येक व्हिडिओमध्ये मॅनेजमेंट पण थोडं शिकवत जाईन. माझा काय तो सेक्टर नव्हता, पण ज्या दुकानामधनं 10 वर्षामधनं जे काय मॅनेजमेंट समजलं ते मी थोडं तुम्हाला सांगत जाईन. जास्ती काय सांगू शकत नाही, कारण का एवढा मी विद्वान नाही किंवा एवढा मी शिकलेला नाही की तुम्हाला सांगणं एवढं माझं हे नाही, पात्रता नाही. पण माझ्या आयुष्यात 100% दुसऱ्याच्या आयुष्यात घडलेल्या घटना आणि अनुभव ह्या ऐकत राहाव्या, त्याच फक्त तुम्हाला मी सांगणार. बाकी काय पण सांगणार नाही. की मला मॅनपॉवर कमी पडत आहे तर ती मॅनपॉवर पण मला लागणार आहे, ती पण तुम्हाला हळूहळू मी सांगतच जाईन 100%. नियम आणि सवय ह्यामध्ये फरक जास्ती करून नाही, पण दोन्हीही व्यवस्थित असल्या पाहिजेत. या गेल्या 10 वर्षामध्ये मी 2 गोष्टी महत्वाच्या शिकता आल्या नाहीत, अजूनही शिकायला लागलोय. असं काय नाही, त्यामध्ये पूर्ण मी यशस्वी झालोय. नियम तर स्वतःला लावावे लागतात, आणि सवय ही चांगलीच असावी लागते. पहिली गोष्ट, सवय जर तुमची चांगली नसली तर तुमचं काय होईल ते तुमच्या हातात आहे. माझंही तसंच झालं. सवय वेळच्या वेळी मी लावत गेलो म्हणून तो कुठं आता थोडस तुमच्या सोबत बोलण्याच्या पात्रतेत झालेलं आहे. ह्या गोष्टी शिकणं महत्वाचं आहे, आणि प्रत्येकाचं काय ना काय तर आयुष्यात घडत असते, त्या गोष्टी आपण अनुभवणं महत्वाचं आहे. कारण आम्ही सांगतोय, मी जे 10 वर्षात अनुभवलंय किंवा मी जे 10 वर्षामध्ये जे सहन केलेलं आहे, किंवा ज्या आता म्हणतात ना ठेचा लागणे, किंवा प्रत्येक क्षणी आपल्याला काय ना काय तर सुधारावं लागतं, हे जे मी सुधारवलंय तेच तुम्हाला मी सांगत जाणार आहे. बाकी दुसरं काय पण सांगणार नाही. हेच या व्हिडिओ मधनं आणि या चॅनल मधनं मी थोडंसं स्वतःला एक्सप्लेन करत जाणार, आणि थोडं बिझनेस मध्ये पण थोडी काय आर्टिकल आणत जाणार, ते पण अपडेट सोडत जाणार मी. तुमचं असंच सदैव आम्हाला साथ लागू द्या, सदैव तुमचं प्रेम असू द्या, आणि जय श्रीराम.